समर्थ तुम्हाला सगळ्यांना. तर उद्या आम्ही खास घेऊन येत आहे तुमच्यासाठी 2 वाजता व्हिडिओ. तुम्ही नक्की बघा. मी मिनी ब्लॉग टाकलेला आहे, तो मिनी ब्लॉग पण बघा तुम्ही. आणि त्या व्हिडिओमध्ये मी असं सांगणार आहे तुम्हाला की आषाढी एकादशी येत आहे, तर आपण सगळं पकडू शकतात. म्हणजे हिंदी, मराठी, हिंदू लोक, मराठी लोक सगळे एकादशी पकडू शकतात. कारण पंढरपूरची एकादशी असते आणि आषाढी एकादशी असते. तिला देवशयनी. त्याचप्रमाणे ना अजून एक छोटासा व्हिडिओ शेअर करायचा होता. मी आजपासून आहे ना तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ आणि सॉन्ग हे सगळं तुम्हाला शेअर करणार आहे. आणि माझं दुसरं चॅनल रिमारी इकडे, त्याच्यावरती तुम्हाला सगळं हिंदीमध्ये भेटणार आहे त्याच्यासाठी. कारण मग कसं आहे ना, दोन्ही चॅनलला ॲक्सेस करायला मला थोडा प्रॉब्लेम होऊन राहिला आहे त्याच्यासाठी. तर तुम्ही समजून घ्या. आणि माझे चॅनल बघत असताना त्याला एक सबस्क्राईब नक्की नक्की करा. पण उद्याचा खास व्हिडिओ आहे तुमच्यासाठी सगळ्यांसाठी. कारण पुष्कळ लोक चुकीच्या पद्धतीने व्रत पकडतात. ते कसं करायचं, काय करायचं, आणि ज्यांना नवीन पकडायचे व्रत ते सुद्धा करू शकतात. कारण की हे बघा, एकादशी पकडायची असेल तर तुम्हाला कसं करायचं, काय करायचं, आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तुम्हाला आणायची असेल, तुम्ही आताच 2-3 दिवसामध्ये आणून घ्या. कारण सगळ्या ऐन वेळेवर गोष्टी होत नाही त्याच्यासाठी. आणि मस्तपैकी तयार व्हा, मस्तपैकी सजावट करा, आपल्या घराची सजावट करा त्याच्यासाठी. आणि अजून एक निरोप द्यायचा आहे मला. माझ्या कस्टमर आहेत त्यांना मी ब्लाऊज शिवण्याचा धंदा कमी केलेला आहे. कारण माझ्याने होत नाही, कमरला खूप त्रास होतो आहे माझ्या त्याच्यासाठी. तर प्लीज नवीन कस्टमरला पण विनंती की तुम्ही आणू नका आता कपडे माझ्याकडे. कारण माझ्याने नाही होत आहे. कारण माझ्या कंबर इतकं केलेलं आहे ना की मला पसणंसुद्धा फरक पडते. आणि एक प्रॉब्लेम आहे माझा, तो प्रॉब्लेम मी तुम्हाला शेअर नाही करू शकत व्हिडिओमध्ये. लेडीज प्रॉब्लेम येतो आपला, तो लेडीज प्रॉब्लेममुळे मला खूप प्रॉब्लेम होतो आहे पसायला, उठायला, सगळ्या गोष्टीला. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त दिसतंय मी ओपी, पण ओपी फक्त देवाची हिंमत आहे, माझी श्री स्वामी समर्थांची हिंमत आहे आणि राधाकृष्णाची हिंमत आहे बस. त्याच्याशिवाय त्यांनी मला हिंमत देत आहेत आणि त्याशी मी उभी राहते. आणि आपल्याला दुसऱ्या चॅनलमध्ये राधाकृष्णाविषयी म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि आपल्या घरी लवकरात लवकर लड्डू कोबरसुद्धा येणार आहेत, त्यांची सेवासुद्धा मी चालू करणार आहेत. तर ते पण तुम्हाला मी शेअर करणार आहेत.